नमस्कार, आगरी कोळी संस्कृती आणि रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज मस्तपैकी मी पापलेटचा रस्सा बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। तर आपल्याला आधी हे हिरवं वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे मूठभर, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, 4-5 मिरच्या घेतल्यात आणि थोडंशा 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला टमाटर लागणार आहे, कढीपत्ता लागणार आहे आणि थोडीशी चिंच मी पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे, नंतर ती खवळून घ्यायची आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण हिरवं वाटण बनवूया। तर ह्या व्यतिरिक्त आपल्याला थोडंसं कोकम, ओलं खोबरं लागणार आहे आणि मसाले नंतरच दाखवते मी तुम्हाला टाकतानाच। तर आता कढईमध्ये मी 2 पळीवर तेल घेतलेलं आहे, छोटीच पळी आहे। तर तेल ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, कमी जास्त। तर इथे मी 2 चमचे हे हिरवं वाटण केले ते घालते। तर हिरवं वाटण आपल्याला 2-3 मिनिटे चांगले परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया। तर आता 2 मिनिटे मी हिरवं वाटण परतून घेतलेलं आहे। तर मी त्याच्यामध्ये आता मसाले घालते। थोडीशी हळद घालते मी, अर्धा छोटा चमचा हळद घातली। 1 चमचाभर मी आगरी मसाला घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाला घालू शकता। जास्त तिखट हवं असेल तर जास्त तिखट घालायचं आहे, आम्ही कमी तिखट घालतो। आणि अर्धा छोटा चमचा मी धने जिरे पावडर घातलेली आहे त्याच्यामध्ये। तर मसाले असे 2 मिनिटं परतून घेते। त्याच्यामध्येच आता मी टमाटर घालते। तर टमाटर घातल्यावर थोडंसं किंचित मीठ घालायचं। तर मी आता हे थोडंसं वाटणाचं पाणी आहे ते घालते। त्याच्यामध्ये आपण टमाटर आता शिजवून घ्यायचे आणि हा पूर्ण मसाला आपण तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये टमाटर सुद्धा शिजून होतील। असं केल्याने मस्त अशी थिक अशी ग्रेव्ही तयार होते। तर हे आपण मंद आचेवर झाकण देऊन ठेवूया। तर आता ही 2-3 मिनिटे आपण ग्रेव्ही मसाल्याची शिजत ठेवली। तर आता टमाटर टाकून आपण हे मसाला आपण शिजत ठेवला होता तेल सुटेपर्यंत। तर मध्ये मी एकदा परतून घेतलं होतं। तर याची आता मस्त अशी ग्रेव्ही तयार होते घट्टसर। तर आता मी याच्यामध्ये मच्छी घालून घेते आहे। थोडीशी परतून घ्यायची। तुम्ही अगोदर पाणी घातलं तरीही चालेल। तर आता मी याच्यामध्ये पाणी घालते। आवश्यकतेनुसार आपण पाणी घालायचं आहे, आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा। त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त घालायचं। तर आता मी याच्यामध्ये चिंचेचं पाणी सुद्धा घालून घेत आहे। चिंचेचं पाणी घातल्याने मच्छी तुटत नाही। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा मीठ घातलाय मी छोटासा।
तर आता हे 4-5 मिनटे आपण शिजवून घेऊया आणि नंतर मग आपण वाटण घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. तर आता मस्त असा रस्सा 5 मिनटं आपण शिजवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 2 असे कोकमचे तुकडे घालते आणि थोडंसं मी ओलं खोबरं घालते, बारीक मिक्सरमध्ये पिसून घेतलेलं आहे. जास्त नाही घालत, नाही घातलं तरीही चालेल. आता हे आपण परत 2-3 मिनटं असंच उकळून घेऊया, मस्तपैकी शिजवून घेऊया. तर बघू शकता रस्सा मस्त असा दाटसर झालेला आहे. तर आता हे 2-3 मिनटे मी असंच उकळून घेते. तर आता बघू शकता मस्त अशी 2 मिनटे उकळी करून घेतलेली आहे. तर आता मी गॅस बंद करते. तर आपला पापलेटचा रस्सा तयार आहे. मस्त असा झणझणीत पापलेटचा रस्सा तयार आहे. तर खायलाही खूप छान लागतो. नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.